शेतकरी बंधूंनो, आज आपल्या ऊसामध्ये तणनाशकाची फवारणी चालू आहे आणि काय काय तणनाशक आपण वापरले तुम्हाला मी सांगणार आहे। याच्यामुळे तुमच्या ऊसामधले सर्व प्रकारचे तण, मग तुमचे जवळपास गवतवर्गीय तण असू द्या, रुंद पानाचे तण असू द्या, काँग्रेस गवत, हराळ, केना असू द्या, तुमची दुधाणी असू द्या, गाजर गवत असू द्या, कसल्याही प्रकारचं गवत असू द्या ऊसातलं। आता इथं पाठीमागं बघा, हिकडचं दाखव गवताची लाईन, ही असं एवढं गवत झालं आहे आपल्या सगळ्या ऊसामध्ये। आणि इकडं सुद्धा ऊसातलं गवत दाखव, हो इकडं सुद्धा असं ऊसातलं गवत झाले। मग आता ह्याच्यावर आपण काय केलं, कॉम्बिनेशन आपलं दरवर्षी हेच असते आणि ह्याच्यासारखा सुंदर रिझल्ट मला तर दुसऱ्या तणनाशकामध्ये येत नाही। रेटसुद्धा कमी लागतो। आणि आता आमचा हा खोडवा ऊस आहे, 4थ्या वर्षीचा, पलीकडचा खोडवा, अलीकडची लागण आहे। आता ह्या खोडवा ऊसामध्ये 10,000 एक आपली ऊसा जात आहे। तुमची ऊसा जात कोणती असू द्या, सगळं चालणार आहे। खोडवा ऊस फक्त खास करून हे खोडवा ऊस पिकासाठी, लागणीच्या ऊसाला एकदम लहान असताना मारू नका। थोडा 4 महिन्या 5 महिन्याच्या पुढे जर ऊस गेला तर मग त्यावेळेस जमल हे औषध। तर बघा काय काय कॉम्बिनेशन घेतलंय आपण। पहिल्यांदा घेतलंय 2,4-D अमिनियन सॉल्ट 58% SL, हे एक औषध घेतलंय। आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, गवत रुंद पानाच्या तणाचं चांगलं नियंत्रण होणार आहे। म्हणजे काँग्रेस गवत असेल, असल्या प्रकारचं तणाचं नियंत्रण हे 2,4-D करतं। त्यानंतर दुसरं एक औषध घेतलंय मेट्रिब्युजन 70% WP, हे तुमच्या गवतवर्गीय रुंद पाना दोन्हीवर बी नियंत्रण करतं। आणि एक अजून एक खास स्पेशल घेतलंय ड्युरॉन 80% WP, हे काय करतंय, हे गवतवर्गीय तणावर एकदम जबरदस्त नियंत्रण करतं। असं 3 कॉम्बिनेशन आहेत। हेच कॉम्बिनेशन कशामुळे घेतले, कुठल्याही कंपनीज घ्या, आपल्याला कंपनीशी घेणं देणं, यातले घटक महत्त्वाचे लक्षात घ्या। 2,4-D 58% SL एक, मेट्रिब्युजन 70% WP आणि ड्युरॉन 80% WP, असं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे। आता हा पंप चार्जिंगचा आहे आमचा, चार्जिंगच्या पंपानेच फवारणी करायची, रिझल्ट चांगला येतो। पुढं जे नोझल असतं का, ते कधी बी तुम्ही एकतर अशा प्रकारची गन वापरा किंवा मग असं गोल नोझल भेटतं फ्लॅट प्रकारचं। आता ते इथं असलं तर तुम्हाला दाखवतो, आहे का ह्याच्यात, हो का। तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ऊसामध्ये तुमचा लागणीचा ऊस असेल तर अशा प्रकारचं नोझल सुद्धा तुम्ही वापरू शकता। कुठलं नोझल वापरा, काय धूर होण्यासारखं फक्त पाणी पडलं नाही पाहिजे, पाण्याचे थेंब असे मोठाले पडले पाहिजे, तर आपला रिझल्ट चांगला येतो। आता ह्याच्यामध्ये स्टिकर आम्ही काय मिक्स केलं नाही। 2 एक पाऊस आमच्याकडे झाले तर बऱ्यापैकी ओले तणनाशक जळण्यासारखे आणि तणसुद्धा हिरवं झाले, म्हणजे कोरड्या जमिनीवर ह्याचा रिझल्ट चांगला येत नाही आणि उलट आपल्या पिकाला शॉक बसतो। आता हे सगळं एकदम हाय पॉवर कॉम्बिनेशन आहे, पुन्हा डबल फवारणी करायची गरज पडत नाही। आता एकदा हे झालं याच्यावर माती लावली ऊसाला किंवा तुम्ही खत टाका, काही करा। तर आता बघा काय काय प्रमाण घ्यायचं। पहिल्यांदा घेऊ आपण 2,4-D 2,4-D घ्यायचं आपल्याला 20 लिटरच्या पंपाला। आता चार्जिंगचा 18 लिटरचा पंप आहे, तर समजा एक अंदाज धरा 20 लिटरच्या पंपाला आपल्याला घ्यायचं 100 ml 2,4-D। आणि तुमचा जर लागणीचा ऊस असेल मित्रांनो तर फक्त 50 ml घ्या, जास्ती घेऊ नका, पुन्हा माझ्या नावाने ओरडताल। ओके, 50 ml एक टोपण लागणीच्या ऊसासाठी 50 ml टाकायचं। आणि खोडा ऊस पिका असेल तर 100 ml टाकायचं। हे झालं 2,4-D। त्यानंतर आता मेट्रिब्युजन घ्यायचं। आता मेट्रिब्युजन आपल्याला काय घ्यायचं आहे, लागणीच्या ऊसाला 50 ग्रॅम आणि खोडा ऊस पिकाला डबल 100 ग्रॅम। आता 100 ग्रॅम घेताना बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की माप कसं काढायचं, ग्रॅममध्ये माप कुणालाच करता येत नाही आणि जरा किचकट आहे विषय। तर तुम्हाला मी सोपा पद्धत सांगतो, इथून पुढे कुठल्याही पिकामध्ये काही जरी तुम्ही फवारत असाल तर ग्रॅमचं आणि ml मध्ये कसं करायचं तुम्हाला मी सांगतो। हे बघा काय करायचं, आता हे टोपण आहे, हे साधारण टोपण असते 50 mlचं आणि जर आपल्याला 50 ग्रॅम जर घ्यायचं असेल तर हे टोपणाची शीग लावायची, तेव्हा मग हे 50 ग्रॅम भरतं, असं असतं नियोजन। तर बघा हे झालं एक 50 ग्रॅम, लागणीच्या ऊसाला फक्त 50 ग्रॅम मेट्री वापरायचं आणि जर खोडा ऊस पिका असेल तर 100 ग्रॅम वापरायचं। हे झालं 100 ग्रॅम। 100 ग्रॅम आपण मेट्री टाकलं, मेट्रीचा विषय संपला। आता ड्युरॉन तुमचा लागणीचा ऊस असेल तर 50 फक्त ग्रॅम आणि खोडा ऊस पीक असेल तर 100। सगळं लक्षात ठेवा, लागणीच्या ऊसाला अर्धा डोस, खोडा ऊस पिकाला डबल डोस। आणि कुठलाही ऊस असू द्या 4-5 महिन्याच्या नंतरच फवारा, आधी नका फवारू, लय हाय पॉवर आहे। आता हे झालं 50 ग्रॅम लागणीच्या ऊसाला, माप सांगतोय मी, आमचं तर खोडा ऊस पीक फवारण्यात आम्ही। आणि हे झालं आता खोडा ऊस पिकाला 100 ग्रॅम, एकदम हाय पॉवर आहे, काहीच राहत नाही। ठसकावटाची बारी पार, इतकं विषारी झातक आणि गहाल औषध आहे उगं, त्यामुळे जरा लक्ष देऊन फवारणी करा। आता बघा ह्याच्यामध्ये आपण सगळे औषध टाकले तर सगळ्या प्रकारचं तणाचं नियंत्रण होणार आहे। स्टिकर मिक्स करायची काही गरज नाही। जर का वातावरण लय खराब असेल, भरपूर पाऊस असेल तर स्टिकरची आपल्याला गरज पडते। वरतं काही ढग फिगाचं नाम लांबपर्यंत 10-20 किलोमीटरपर्यंत ढग दिसणार, तर आम्ही स्टिकर मिक्स करणार, उगाच पैसे कायला घालायचे। तर हे कॉम्बिनेशन करायचे, स्वस्तातलं येतं। 2,4-D सुद्धा तुम्हाला सांगतो 300 रुपये लिटर बसती
आणि हे दोन्ही पुढेत का हे सुद्धा तुम्हाला सांगतो, सगळी फवारणी आपली 1 एकरची हजार रुपयाच्या आतमध्ये ही होती. एवढं नियोजन लक्षात ठेवा. औषध वगैरे टाकलं सुरुवातीला काय करायचं, पंप कधी बी अर्धा भरायचा. तुम्ही रिकाम्या पंपाचं औषध टाकतात तर काय होतं, औषध खाली जाऊन बसतं आणि मग सुरुवातीलाच लय फेस निघल्यासारखा होतो, नंतर औषधाचं एवढा रिझल्ट येत नाही. त्यामुळे आधी पाणी मिक्स करायचं, औषध टाकायचं, पुन्हा पाणी मिक्स करायचं, हेच कॉम्बिनेशन सगळ्यात चांगला रिझल्ट देत असतं. पाणी स्वच्छ वापरा, झालं तर पाणी घडूळ पाणी वापरू नका, विहिरीचं पाणी वापरा. क्षारयुक्त बोरचं पाणी असेल तर त्याचा बी रिझल्ट येत नाही बघा. तोंडाला मास्क वगैरे जर असलं तर लावा, नाही तर रुमाल लावा. मी तर रुमाल लावणार आहे. आणि तुमच्याकडे गॉगल असला तर गॉगल लावा, डोळ्यात वगैरे उडायची काही टेन्शन नाही म्हणजे. आणि मग हे ऊसाच्या पनाट्यावर गेलं आणि काही जरी गेलं आणि एखाद्या वेळेस जर तुमचा ऊसाला जरी पिवळा पडला तरी काय घाबरून जायचं काही काम नाही. परत नंतर मागच्या 1 महिन्याभराने चांगला पाऊस वगैरे झाला की परत अजून ऊस एकदम हिरवागार होतो, लागणीच्या ऊसाला खास करून. आणि खोडा ऊस पिकाला सुद्धा काही टेन्शन नाही. जरा फेस होतो आणि स्टिकर टाकल्यावर तर अजून जास्त फेस होतो. त्यामुळे फेसचं टेन्शन घेऊ नका, फेस निघू द्या किती बी. लेवल आपल्याला फुल करायची, पाणी कमी वापरू नका. हाय पॉवर होते, कॉन्सन्ट्रेशन शॉक बसल्यासारखा होतो. किंवा तुम्ही बकेटीत जरी कालवलं का तरी सोपं जातं बरं का. नंतर ज्यावेळेस पण औषध वगैरे कालवतात, विषारी औषध असते, हात वगैरे धुवून घेत जा, नाहीतर बकेटीमध्ये आपला हात मिक्स करायचा, पुढच्या पंपाला सोपं जाते. तोंडात वगैरे काही जाऊन देऊ नका औषध. तंबाखू खायची काही जणांना लई सवय असते, फवारणी करताना विमलच्या पुड्या खाते तर कुणी असलं काय करू नका, गचकताल. तर बघा हे कॉम्बिनेशन झालं नंबर 1 रिझल्ट. आता ह्याचा येतो तुम्हाला फवारून दाखवतो आपण कसं नियोजन आहे. ये बघा आता ह्याच्यामध्ये डबल मोटरचं हे गण आहे, अशा प्रकारे फवारायचं. आता बघा ह्याच्यामध्ये हराळे, शिपिये, काँग्रेस गवत दिसतोय सगळे. आणि उसावर जरी गेलं काय होत नाही, बिंदास फवारा. बघा ही दुधानी असली दुधानी सुद्धा जळती बरं का. काँग्रेसचं एकदम खाक होते महागच 240 मुळे. आणि फवारताना काय करायचं, जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर असं नोजल चालवा आणि परत दुसऱ्या सरीला पलीकडे चालवा. काही जण काय करतात, एकच लाईन घेऊन चालतात, उलट जास्त औषध लावतं. काळजी करू नका, हाय पॉवर आहे. 2-4 पानावर जरी गेलं तरी आंतरप्रवाह असल्यामुळे खाक करून टाकते. अशा प्रकारे नियोजन करा, नंबर 1 रिझल्ट ह्याच्या येणार. ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट येणार नाही. तसे तर दुसरे 10 प्रकारची महागडे औषध देतं. आपलं शेतीचं उद्दिष्टच आहे काय की कमी खर्चात उत्पादन काढा. मग त्या ऊसाला थोडा शॉक बसला तरी काय घाबरून जायची काळजी करायची गरज नाही. 15 दिवसांनी पुन्हा ऊस तुमचा हिरवागार होतो. तण मात्र कसलं दिसत नाही, एकदम खाक होते. तुम्हाला अजून मी एखाद्या एक वेळेस 15 दिवसांनी का 8 दिवसांनी होईना व्हिडिओमध्ये दाखवल की आता हे कसं तण जळाले. अशा प्रकारे ऊसात तणनाशक फवारणी करा. काही जरी अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा. आणि ज्यांना ऊस पिकाबद्दल मार्गदर्शन पाहिजे त्यांच्यासाठी तर आपण मार्गदर्शन सेवा कंटिन्यू देत होतो. फक्त 99 रुपये फीसमध्ये सविस्तर सल्ला हा ऊस पिकाबद्दल दिला जाईल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.